Hello student, I am Anita Patil, subject Environment Education and Water Security. Dear student, last lecture we started the third chapter, Biodiversity. In that we saw the first subtopic, what is biodiversity and levels of biodiversity. In today's lecture we will see the third subpoint, values of biodiversity. In that, student, first we will see the values of biodiversity. In that, the world is inhabited by myriads of life forms, animals and plants. These life forms are of a great diversity, living in diverse habitat and possessing diverse qualities within themselves, make very interesting studies. Moreover, these life forms are vital to human survival as they provide food and materials for shelter, clothing, tools and medicines. Nowadays, we possess modern technologies which can utilize the different genetic qualities in a variety of ways, while diversity can also be incorporated into crops and contribute to world agriculture development. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत जैवविविधतेची मूल्ये म्हणजे काय. जग हे असंख्य सजीव प्राणी वनस्पतींनी भरलेले आहे. म्हणजेच व्हरायटी इन लाईफ फॉर्म्स. असंख्य सजीव प्राणी वनस्पती यांच्यामध्ये आपल्याला विविधता दिसून येते. म्हणजेच या सजीवांमध्ये विविधता असून ते वेगवेगळ्या अधिवासात राहतात. त्यांच्या ठिकाणी अनेक गुणवैशिष्ट्ये असल्यामुळे त्यांचा अभ्यास हा मनोरंजक होतो. तसेच हे सजीव मानवी अस्तित्वासाठी अत्यावश्यक आहेत, कारण ते अन्न, वस्त्र, निवारा, औषधे यासाठी साहित्य पुरवतात. विद्यार्थी मित्रांनो, आजकाल आपल्याकडे वेगवेगळ्या अनुवांशिक गुणधर्मांचा अनेक पद्धतीने वापर करता येण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आहे. वन्य विविधतेचा पिकांमध्ये समावेश करून जागतिक शेतीच्या विकासाला हातभार लावता येईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की महाराष्ट्रातील वारली आदिवासी समाज जो आहे त्या तांदळाच्या 15 जातींची लागवड करतात. ते पारंपरिक शेती पद्धती पिढ्यानपिढ्या करत आलेले आहेत. धानाच्या विविध जाती पाण्याच्या व वेगवेगळ्या मातीच्या पोताप्रमाणे बदलत असतात. या जातींना वेगवेगळे गंध असतात व त्यांची कीटकांचा सामना करण्याची क्षमता वेगळी असते. जर मान्सून नेहमीसारखा बरसला तर मुख्य जाती या उत्तम उत्पन्न देतात. जर नाही पाऊस पडला तर अन्य कमी दर्जाच्या जाती जरी कमी उत्पन्न देत असल्या तरीही कमी पाण्यामध्ये जगून काही प्रमाणात का होईना उत्पन्न देऊ शकतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या माती, पाणी, हवामानाच्या स्थितीतील जातींच्या उपलब्धतेमुळे प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा थोडेफार उत्पन्न हाती लागतेच. म्हणजे पहा, वेगवेगळ्या पृथ्वीतलावरती मातीच्या पोतानुसार, पाण्याच्या उपलब्धतेनुसार ह्या वेगवेगळ्या धान्यांच्या उत्पन्न ही वारली समाज जी आहे, आदिवासी समाज, या तांदळाच्या 15 जातींची लागवड करतात. देन second part is values of biodiversity. Two types of values of biodiversity. In that, you see here, first type is direct values and second type is indirect values. Direct values means consumptive values and second is productive values. Means direct values, two types of direct values, consumptive values and productive values. And indirect values,
इकॉलॉजिकल व्हॅल्यूज, सोशल व्हॅल्यूज, इथिकल व्हॅल्यूज, एस्थेटिक व्हॅल्यूज, ऑप्शन व्हॅल्यूज. Means values of biodiversity, two types of values of biodiversity: direct values, indirect values. In that direct values, in that two types: consumptive values and productive values. And indirect values, in that ecological values, social values, ethical values, aesthetic values and option values. म्हणजेच पहा विद्यार्थी मित्रांनो, जैवविविधतेची मूल्यांचे दोन प्रकार आहेत. यामध्ये प्रत्यक्ष मूल्ये म्हणजेच डायरेक्ट व्हॅल्यू अँड इनडायरेक्ट व्हॅल्यूज म्हणजेच अप्रत्यक्ष मूल्ये. प्रत्यक्ष मूल्यांचे दोन प्रकार पडतात. यामध्ये उपभोगी मूल्य आणि उत्पादक मूल्य. आणि अप्रत्यक्ष मूल्याचे प्रकार जे आहेत ते 5 प्रकार आहेत. यामध्ये पर्यावरणीय मूल्ये, सामाजिक मूल्ये, नैतिक मूल्ये, सौंदर्य मूल्ये, वैकल्पिक मूल्ये असे हे 5 प्रकार हे आहेत ते अप्रत्यक्ष मूल्यांचे आहेत. देन फर्स्ट वी विल सी डायरेक्ट व्हॅल्यूज. इन दॅट consumptive values. What is mean by consumptive values? In that this is related to natural products which are consumed directly for food, fodder, timber, fuel, etc. Human use thousands of species of plants and animals in their day-to-day lives. The tribal people generally depends on the forest for their daily needs. म्हणजेच पहा, कन्झम्प्टिव्ह व्हॅल्यू म्हणजे काय, तर उपभोगी मूल्ये म्हणजेच अन्न, चारा, इमारतीचे लाकूड, इंधनाचे लाकूड इत्यादीसाठी प्रत्यक्ष वापरल्या जाणारे नैसर्गिक जी उत्पादने आहेत त्याच्याशी संबंधित जी मूल्ये आहेत त्याला आपण काय म्हणतो तर उपभोगी मूल्ये. म्हणजे डायरेक्ट निसर्गातील वस्तूंचा संबंध, निसर्गातून मिळणारे जे उत्पन्न आहे त्याच्याशी ही मूल्ये संबंधित असतात. आपण वनस्पती आणि प्राण्यांच्या हजारो प्रजातींचा वापर आपल्या रोजच्या आयुष्यात करत असतो. आदिवासी लोक सामान्यतः त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी वनांवर अवलंबून असतात. देन सेकंड इज productive use values. In that this is assigned to products that are commercially harvested and marketed like resins, gum, honey, etc. Present agriculture crops have originated from wild varieties. म्हणजेच पहा, इथं दाखवलेलं आहे की व्यापारीदृष्ट्या काढलेल्या व विकल्या जाणाऱ्या डिंक, मध इत्यादी उत्पादनासाठी हे लागू आहे. म्हणजे पहा, आजची बहुतांशी शेतीतील पिके ही वन्य प्रजातीमधूनच विकसित झालेली आहेत. मग त्याच्यामध्ये काय आहे, मधमाशाचे पोळे, नंतर मग काय होतं कमर्शियल प्रोडक्ट, त्याच्यामध्ये व्यापारी उत्पादन निघतं ते मधाचं निघतं आहे. मग त्याच्यामधून दुसरं कोणतं आहे तर झाडाच्या बुंद्यातून डिंक पाझरणे. म्हणजे इथं दिलेलं आहे बघा, गम जो आहे तो झाडाच्या बुंद्यातून पाझरत असतो, त्यालाच आपण काय म्हणतो, ही जी उत्पादने आहेत त्याला काय म्हटलं जातं तर उत्पादक मूल्ये. म्हणजे व्यापारीदृष्ट्या काढलेल्या विकल्या जाणारे जे डिंक, मध आहेत यांना या उत्पादनांना आपण काय म्हणतो प्रोडक्टिव्ह यूज ऑफ व्हॅल्यूज. देन second type of values of biodiversity is economic of biological diversity. म्हणजेच काय तर जैवविविधतेचे आर्थिक मूल्य. People are dependent on biodiversity for meeting their basic needs of food and energy. A range of industries including pharmaceutical, agriculture, timber, etc. are dependent on biodiversity for raw materials. Some of the economic uses of biodiversity are described below. म्हणजेच पहा, जैवविविधतेचे आर्थिक मूल्य म्हणजे काय, अन्न, ऊर्जा या मूलभूत गरजा
पूर्ण करण्यासाठी लोक हे जैवविविधतेवरती अवलंबून असतात. त्याशिवाय औषध, शेती, लाकूड इत्यादी उद्योग कच्च्या मालासाठी जैवविविधतेवर अवलंबून असतात. जैवविविधतेचे आर्थिक उपयोग खाली वर्णन केलेले आहेत. म्हणजे नेक्स्ट पार्ट कोणता आहे पहा, जैवविविधतेचे आर्थिक मूल्य कोणकोणती आहेत ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहूयात. Some of the economic uses of biodiversity are described as follows. In that, first is food values. Approximately 80,000 edible plant species have been used at one time or another in human history, of which about 3,000 are currently used. About 150 species have been cultivated on a large scale. Of these, about 10 to 20 species provide 80 to 90% of the world calorie intakes. Apart from the above major edible plants, hundreds of other uncultivated plants are used as a food. म्हणजेच पहा, जैवविविधतेचे आर्थिक उपयोग जे आहे त्याच्यामधला पहिला जो आहे तो अन्न मूल्य. यामध्ये पहा, मानवी इतिहासामध्ये अंदाजे 80,000 खाण्यायोग्य वनस्पती जातींचा उपयोग करण्यात आलेला आहे. म्हणजेच काय तर, आणि त्यातील 3,000 प्रजाती आजही वापरल्या जात आहेत. सुमारे 150 प्रजातींची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येते व त्यापैकी 10 ते 20 प्रजाती जगाच्या 80 ते 90% उष्मांकासाठी आपण वापरतो. म्हणजेच पहा, वरील महत्त्वाच्या खाण्यायोग्य वनस्पतीशिवाय शेकडो अन्य लागवड न केलेल्या वनस्पतींचा सुद्धा अन्न म्हणून उपयोग केला जातो. देन second use of biodiversity is medicines, drugs and cosmetics. Biodiversity provides health security to humans, livestock and plants. In Western Ghats, about 2,000 plants are being used for medicinal purposes. Across the country, some 8,000 plants and a few hundreds animals are being used for their medicinal values by local communities. A large proportion of allopathic medicines have a plant origin. Nearly 25% of all prescription drugs used in the developed world are based on plants, including various indispensable mainstream drugs, for example aspirin, Ayurvedic medicines and medicinal plants. After primary processing have been exported from India for countries. The volume of this trade has become much bigger in recent years. Medical tourism is emerging as a high value of economic sector, where therapies based on indigenous Ayurveda and other oriental medical systems are provided. विद्यार्थी मित्रांनो, दुसरं जे जैवविविधतेचं आर्थिक मूल्य आहे ते म्हणजे औषधे आणि सौंदर्य प्रसाधने. जैवविविधतेमुळे प्राणी, मानव, वनस्पती यांच्या आरोग्याचे रक्षण होते. पश्चिम घाटामध्ये सुमारे 2,000 औषधी वनस्पतींचा वापर करण्यात येतो आणि देशभरामध्ये सुमारे 8,000 वनस्पती व काही प्राण्यांचा स्थानिक लोक औषधासाठी उपयोग करतात. तर आधुनिक वैद्यकशास्त्रामधील औषधाचे मूळ वनस्पतीमध्ये आहे. विकसित जगामध्ये वापरली जाणारी जी विविध प्रवाहातील मुख्य जे औषध आहे त्यामध्ये अस्प्रिन सहित 25% औषधी ही वनस्पतीपासूनच तयार केली जातात. प्राथमिक प्रक्रिया केल्यानंतर काय होतं तर आयुर्वेदिक औषधे व औषधी वनस्पती भारतातून शतकानुशतके ही निर्यात केली जातात.
किंवा जात आहेत. अलीकडील काही वर्षामध्ये या व्यापाराचे प्रमाण भरपूर वाढलेले आहे. वैद्यकीय पर्यटन हा अलीकडे एक आर्थिक प्राप्ती करण्याचा उद्योग म्हणून उदयाला येत आहे. यामध्ये स्वदेशी उपचार पद्धतींना महत्त्व प्राप्त झालेले आहे. आयुर्वेदिक व अन्य जे वैद्यकीय शाखांची उपचार पद्धती जी आहे, म्हणजे आयुर्वेदामध्ये जी आहे, याच्यामध्ये जी आपली इंडिजिनस वनस्पती आहेत त्या वनस्पतीपासून बनवलेली जी उपचार पद्धती आहे ती लोकांना दिली जाते. देन थर्ड, व्हॅल्यूज ऑफ यूज ऑफ बायोडायव्हर्सिटी इन दॅट फायबर, कॉटन, ज्यूट, फ्लेक्स, सिसाल, हेम्प, rattan, coconut, coir, bamboo and other grasses are sources of natural fiber. These are used in both local economics and for industrial use. For making twins, ropes, cords, fabric as building and packaging material in sacks and gunny bags as carpet backing etc. म्हणजेच पहा, फायबर म्हणजे धागे. कशाचे? कापूस, ताग, जवस, घाईपात, वेत, आंबाडी, नारळाचा काथ्या, बांबू व अन्य प्रकारचे जे गवत असते हे नैसर्गिक धाग्यांचे स्रोत आहेत, जे सोर्सेस ऑफ फायबर्स. ते स्थानिक अर्थव्यवस्थेत व कारखान्यात सुतळी, दोरखंड, दोर, कपडा अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये हे नैसर्गिक धागे वापरले जातात. तसेच ते पोती व गोण्या यांच्यात वेस्टर्न म्हणजेच काय पॅकेजिंग म्हटलं जातं, त्याला पॅकेजिंग वस्तू म्हणून वापरतात. तसेच गालिचांच्या मागचे जे अस्तर असते, अस्तर म्हणूनही हे धागे वापरले जातात. देन फोर्थ यूज ऑफ बायोडायव्हर्सिटी इज बायोफ्युएल्स. In that most of the rural population of India depends on fiberwood for fuel. Fuels like biogas, biodiesels and ethanol are also becoming economically important. All these fuels come from bioresources. Jatropha and currants are two plant species used to make biofuels. In India, scientists are screening different varieties of jatropha and currants to identify naturally high-yielding varieties. Recently, scientists are working on algae as potential source of biofuels. म्हणजेच पहा, चौथा जो जैवविविधतेचा उपयोग आहे तो म्हणजे जैवइंधन. भारतातील बहुतांशी ग्रामीण लोकसंख्या ही इंधनासाठी जळाऊ लाकडांवर अवलंबून आहे. बायोगॅस, बायोडिझेल व इथेनॉल यांनासुद्धा आर्थिक महत्त्व प्राप्त होत आहे. ही सर्व इंधने जैव स्रोतापासून म्हणजेच वनस्पतीपासून तयार होतात. जॅट्रोपा व करंज या दोन वनस्पती प्रजातींचा उपयोग हा जैवइंधन तयार करण्यासाठी होतो. भारतामध्ये जॅट्रोप आणि करंज वनस्पतींच्या अधिकाधिक जैवइंधन देणाऱ्या जातींचा शोध वैज्ञानिक घेत आहेत. अलीकडे शेवाळांचा वापरसुद्धा संभाव्य इंधन म्हणून करण्यावर वैज्ञानिकांचे संशोधन सुरू आहे. देन फिफ्थ यूज ऑफ बायोडायव्हर्सिटी इज बिल्डिंग मटेरियल्स. इन दॅट housing and building materials such as bamboos, grasses, hardy plants, palm leaves and timber come from the local ecosystem. Large-scale cultivation of bamboo and timber species is done in several countries. Most of the world's timber production still comes from forest. म्हणजेच पाचवा जो उपयोग जैवविविधतेचा आहे तो म्हणजे बांधकाम साहित्य. विद्यार्थी मित्रांनो, बांधकाम साहित्यामध्ये आपण जर पाहिलं तर बांबू, गवत, टणक झाडे, इमारती, लाकूड
नारळाच्या झावळ्या स्थानिक परिसरातूनच आपल्याला हे मिळत असतं सर्व साहित्य. इत्यादी घरासाठीचे बांधकाम साहित्य स्थानिक परिसरातूनच येत असते. अनेक देशांमध्ये बांबूची आणि इमारतीसाठी लागणाऱ्या लाकडाची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. जगातील बहुतांशी इमारतीसाठी लागणारी लाकडे अजूनही वनातूनच येतात. Then 6th use of biodiversity is tourism. In that, nature-based tourism is increasing day by day. The world over, it has become a major industry supporting lakhs of people across the world. For example, case of Sanjay Gandhi National Park on the outskirts of Mumbai receives more than 15 lakh tourists every year. Nature-based tourism is growing as a economic sector. Tadoba Andheri Tiger Reserve TATR receives more than 30 lakh tourists every year, generating lakhs of rupees of revenue for the government. म्हणजेच पहा, बायोडायव्हर्सिटीचा खूप महत्त्वाचा उपयोग जो आहे तो म्हणजे पर्यटन, टुरिझम. आजकाल नैसर्गिक पर्यटन जगभरात वाढते आहे. जगभरामध्ये पर्यटनामुळे लाखो लोकांना रोजगार मिळत आहे. उदाहरणार्थ, मुंबईच्या सीमेवरील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला दरवर्षी सुमारे 15 लाख पर्यटक भेट देतात. नैसर्गिक पर्यटनामुळे आर्थिक उत्पादनात वाढ होत आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पास दरवर्षी 30 लाखापेक्षा जास्त पर्यटक भेट देतात. त्यामुळे सरकारसाठी लाखो रुपयाचा महसूल निर्माण होतो. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे दाखवलेले डायरेक्ट व्हॅल्यूज कोणकोणते आहेत. कन्झम्प्टिव्ह, प्रोडक्टिव्ह, म्हणजेच इथं मी सांगितलेलं आहे तुम्हाला मगाशी की उपयोगी मूल्ये आणि उत्पादक मूल्ये. कन्झम्प्टिव्ह म्हणजेच उपभोगी मूल्ये आणि प्रोडक्टिव्ह मूल्ये म्हणजे उत्पादक मूल्ये. याच्यामध्ये फूड, फॉडर, वूड, बायोफ्युएल्स म्हणजे अन्न, चारा, लाकूड आणि जैवइंधन. आणि प्रोडक्टिव्ह जे व्हॅल्यूज आहेत ते म्हणजे ड्रग्ज, कॉस्मॅटिक्स, बिल्डिंग मटेरियल आणि फायबर्स म्हणजेच औषधे, सौंदर्यप्रसाधने, बांधकाम साहित्य, तंतू, सुत्री. म्हणजे फायबर्स म्हणजे मी तुम्हाला सांगितलं मगाशी त्याच्यामध्ये कशाचे फायबर्स असतात तर कापूस, ताग, जवस, घायपात, वेत, आंबाडी, नारळाचा काथ्या, बांबू याच्यापासून जे निघणारे फायबर्स आहेत त्याचा उपयोग आपल्याला कारखान्यामध्ये काय केलं जातं, सुतळी, दोरखंड, दोर, कपडा अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये हे नैसर्गिक धागे वापरतात. यानंतर पहा, नेक्स्ट पार्ट इज इनडायरेक्ट व्हॅल्यूज ऑफ बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी ॲज अ पार्ट ऑफ natural cycle. Biodiversity provides essential ecosystem benefits. These are the methods by which biodiversity creates condition of the earth that supports human survival. These includes hydrological and geochemical cycles and climatic conditions. For example, microbes convert dead organic material made up of complex compound of carbon, hydrogen, oxygen, nitrogen, etc. into the constituent simpler organic compounds. In this way, biodiversity influences soil formation, reduction of a soil salinity, decomposition of a dead organism and modification of minerals, nutrients, cycling, etc. Vegetation covers helps in air purification by absorbing atmospheric carbon dioxide. Biosphere maintains the balance of atmospheric gases and helps to stabilize the climate. Forests and grassland helps to maintain the flow of stream and river. They help to recharge groundwater and reduce soil erosion.
Rainwater percolates into the soil when the surface is covered with vegetation. The roots help to bind the soil and prevent erosion. A change in the balance of ecosystem or degradation of ecosystem can affect the above functions of natural world around us. Example of such changes are loss of soil productivity, soil erosion, reduced water holding and recharge capacity. Toxins may build up in the environment due to reduced capacity to absorb or disperse pollutants. म्हणजेच पहा इथं आपण काय पाहिलं तर जैवविविधतेची अप्रत्यक्ष मूल्ये म्हणजेच बायोडायव्हर्सिटी ॲज अ पार्ट ऑफ नॅचरल सायकल म्हणजेच काय तर जैवविविधता हा एक नैसर्गिक चक्राचा भाग आहे. म्हणजे पहा जैवविविधता ही अनेक परिसंस्था जैवविविधतेमध्ये येत असतात आणि परिसंस्थेच्या आवश्यक अशा लाभांची तरतूद ही जैवविविधता करीत असते. म्हणजेच पहा पृथ्वीवरील मानवी अस्तित्वाला पाठबळ मिळेल अशी परिस्थिती निर्माण करण्याच्या जैवविविधतेच्या पद्धती आहेत. त्यामध्ये जलचक्र आहे, भूरासायनिक चक्रे आहेत व हवामानाची स्थिती यांचा समावेश आहे. उदाहरणार्थ कार्बन, हायड्रोजन, नत्रवायू, प्राणवायू इत्यादींनी बनलेल्या ज्या गुंतागुंतीच्या मृत सेंद्रिय पदार्थांचे जीवाणू सोप्या सेंद्रिय संयुगांमध्ये रूपांतर करत असतात. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायू हा शोषून घेऊन वनस्पती हवा शुद्ध होण्यास मदत करतात. जीवमंडल वातावरणातील वायूंचा समतोल राखून हवामान स्थिर ठेवण्यास मदत करते. वने आणि गवताळ प्रदेश, ओढे, नद्यांचा प्रवाह कायम ठेवण्यास मदत करतात. भूजलाचे पुनर्भरण होण्यास व मातीची धूप घटवण्यास सुद्धा त्यांचे सहाय्य होत असते. एखादा प्रदेश जेव्हा झाडांनी व वनांनी आच्छादितला असतो तेव्हा पावसाचे पाणी जमिनीत झिरपते. मुळे मातीला घट्ट धरून ठेवून मातीची धूप होऊ देत नाहीत. पर्यावरणाचा समतोल बिघडल्यास किंवा घटल्यास त्यांचा आपल्या सभोवतालच्या नैसर्गिक पर्यावरणाच्या कार्यावरती हा विपरीत परिणाम होत असतो. म्हणजेच पहा मातीची उत्पादकता कमी होणे, धूप होणे, नंतर वॉटर होल्डिंग कपॅसिटी जी असते म्हणजे आपण काय म्हणतो त्याला पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते. नंतर पुनर्भरण क्षमता घटते आणि ही बदलाची काही उदाहरणे आहेत. पर्यावरणाची प्रदूषके शोषून घेण्याची किंवा त्यांना पसरवून ठेवण्याची क्षमता घटल्यामुळे काय होतं पर्यावरणामध्ये विषारी पदार्थांचे प्रमाण ही वाढत असते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हे आपण काय पाहिलं आत्तापर्यंत तर आजच्या लेक्चरमध्ये जैवविविधतेची जी मूल्ये आहेत जैवविविधतेची मूल्ये म्हणजे काय त्याच्यामध्ये 2 टाइप्स ऑफ बायोडायव्हर्सिटी व्हॅल्यूज. इन दॅट फर्स्ट इज डायरेक्ट व्हॅल्यू अँड सेकंड इज इनडायरेक्ट व्हॅल्यूज. यामध्ये आपण पाहिलं डायरेक्ट व्हॅल्यूजमध्ये आपण काय पाहिलं तर कन्झम्प्टिव्ह व्हॅल्यूज आणि प्रोडक्टिव्ह व्हॅल्यूज. आणि इनडायरेक्ट व्हॅल्यूमध्ये जे आहेत ते इकॉलॉजिकल व्हॅल्यूज, सोशल व्हॅल्यूज, इथिकल व्हॅल्यूज, एस्थेटिक व्हॅल्यूज अँड ऑप्शन व्हॅल्यू हे जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. हिअर वी स्टॉप हिअर. थँक यू व्हेरी मच. Stay home, stay safe.